this is the thing that I bought for tripod, power bank, speaker. So वाजलेत ऑलरेडी 4. आज वाटते का ही गाडी बंद पडलेली. ही गाडी किती माणसांनी खोटं बोलायचं. पूर्ण किचन आणि सगळं घेऊन चाललो आम्ही. फोन पडलाय, ह्याला पत्ता नाही. स्टोरी टाइम. तुम्हाला एक स्टोरी सांगतो. आम्ही आता येत होतो, डब्बा गायब आहे बोलतो. एवढं जेवण आणलं आणि हा बोलतो भाई डब्बा गायब आहे. सगळ्याच्या जवळ आम्ही कॅम्पिंग केली होती. येस गाईज, वेलकम टू द अनदर ब्लॉग. आज मी चाललो एक कॅम्पिंगला. तुम्ही लास्ट पार्टमध्ये बघितलं तसे प्लॅनिंग बनत होता, तर दाखवतो. आणि बाय द वे हे आलंय, तुम्हाला दाखवतो. तर या, दिस इज द थिंग दॅट आय बॉट फ्रॉम स्विगी इंस्टामार्ट. ॲक्च्युली हे ट्रायपॉड आणि स्टँड वगैरे सगळं होईल. प्लस दिस हॅज फ्लॅश LED लाईट्स. ते पण दोन तुम्ही बघू शकता. आणि देत आर डिटॅचेबल. हे इंडिव्हिज्युअली पण वर्क करतात. दीज आर ब्राईट. वरून स्टिक पण आहे, खूप मोठी होते, उभं पण राहू शकते हे. प्लस ब्लूटूथ पण दिलं आहे, जे की गरज नाही ॲक्च्युली आयफोन्सला. सो हे तुम्ही बोला ना, वायरलेसली दुसरं लांब जाऊन पण फोटोज वगैरे काढू शकतात. सो डायरेक्ट लावलं की चालू. इथून पण डायरेक्ट ॲज अ बटन तुम्ही यूज करू शकता. बट आयफोनमध्ये एअरपॉड्स जर तुम्ही कनेक्ट केले, नवीन फीचर आला आहे, तर तुम्ही इकडनं पण शटर बटन यूज करू शकता. आणि हे असं क्लिप ऑन साईडला होतं. सो इट्स काइंड ऑफ लुक लाईक दिस. आय काइंड ऑफ लाईक दिस प्रोडक्ट. बघू आज तर यूज होईल प्रॉपर कॅम्पिंगला. तर हे 3 तर वाजले, 3:30पर्यंत निघतोय. तर तुम्हाला उलटं दिसत असेल, पण या तुम्ही समजू शकता. 3 वाजलेत, 3:30पर्यंत निघू. स्पीकर वगैरे चार्ज वगैरे केलेले आहेत, पॉवर बँक चार्ज केलेली आहे. सगळ्यांना ॲक्च्युली आम्ही असे हे केले, डिस्ट्रीब्यूट केले, कोण काय घेईल वगैरे. तर मी स्पीकर, पॉवर बँक, ट्रायपॉड, पाणी अँड मेन गार्बेज बॅग. तुम्ही जिथे पण कॅम्पिंगला जाल, काही कराल, सो डू कॅरी अ गार्बेज बॅग. तर येस, क्लायमेट तर पूर्ण भरला आहे, तुम्ही बघूच शकता. तर या क्लायमेटमध्ये माझा तो विचार होता की जिथे कॅम्पिंगची प्लेस आहे तिथपर्यंत आपण कारने जाऊया. सो दॅट आपल्याकडे जे फूड आयटम्स किंवा काय जे आहेत ते भिजलं तर उगाच इश्यू होईल. तर इट्स बेटर की कारने जाऊ. पण माझे जे मित्र आहेत ते एवढे हंगामी आहेत, एवढे अंगात किडत त्यांच्या, की त्यांना बाईकनेच जायचं आहे. म्हटलं चला आता बाईक राईडची तर इच्छा आहे सगळ्यांना, म्हटलं बाईकच करूया. मग मी चेंज केलं आहे, तर जायचं आहे. सो आणि काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवतो. सो दीज आर द थिंग्स. पाण्याची बॉटल, ट्रायपॉड, पॉवर बँक, स्पीकर, एक रेनकोट आणि ही बॅग. ॲक्च्युली आय वॉज कन्फ्यूज, जिम बॅग घेऊ का ही बॅग घेऊ. नंतर मी बोललो की जिम बॅग एवढी चांगली खराब करण्यापेक्षा जुनी बॅग खराब झाली पावसामध्ये, चिखलामध्ये, तर इश्यू नाही येणार, म्हणून जिम बॅग नाही घेऊन जात आहे. ॲक्च्युली जिम बॅग पण ती अशीवाली आहे की मी तिला सॅक म्हणून पण घालू शकतो. सो लाईक इट्स 2 in 1 म्हणून दाखवतो. सो दीज आर बेल्ट्स. सो हे ट्रेकिंगला ॲक्च्युली कामात येतं. आणि मला आता ती नवीन असं मला ते बॅग तर खराब करायची नाही आहे, मग मी जुनी बॅगच घेऊन जातो आहे आता मोस्टली. आणि आता मला गार्बेज बॅग कलेक्ट करायचं आहे. आणि टॉर्च ॲक्च्युली माझ्या बाबांनी बनवली आहे. ती म्हणजे एक बॅटरी असते ना, त्याला वायरिंग कनेक्ट करून एक बल्बला आहे. सो तो आम्ही जुगाड केलं. सो इट विल लास्ट फॉर लाईक लॉंगर पिरियड ऑफ टाईम. तर ऑल सेट, निघालो आता आम्ही. माझं हेल्मेट ॲक्च्युली गाडीत राहिलं आणि मी घरभर शकतो. घराची चावी घेऊन जातोय तशी. पण इन केस जर उद्या आलो मी आणि माझ्या घरचे घरात नसतील, सो इट्स बेटर माझ्याकडे चावी असू दे. बाई कीलेस फीचर खरंच कारसोबत बाईकला पण द्यायला पाहिजे. कारण एक मिनिट, माझं हेल्मेट गाडीत होता आहे की नाही. तर कीलेस फीचर बघ. आता मी रेनकोट घातला, त्यात बॅग घातली आहे, बॅगेच्या आतमध्ये चावी आहे. स्टील आय एम एबल टू ओपन द कार अँड डू दिस. आता त्या मगाशी पण मी रेनकोट वगैरे घातला, नंतर बाईकची चावी आतमध्ये. अँड आता बाईस तर चावीसाठी एवढं सगळं काढा परत. आणि सतत रेनकोटची बोलतात ना, इट्स अ स्ट्रगल नुसतं फक्त चावीसाठी. तर मी बर्फ घ्यायला थांबलो आहे. बाईक इथे ठेवली आहे समोर. तर वाजलेत ऑलरेडी 4. 3:30ला निघायचं होतं, पण वस्तू घेता या लोकांनी एवढा उशीर केला आहे ना. ठीक आहे, इथे वेगळी सिस्टम आहे पाणी बर्फासाठी. कुपन घ्यायचा असतो,
कुपन देऊन जागा आपल्याला देतात या ट्रॉलीवरती. मी फर्स्ट टाइम घेतो आहे बर्फ किंवा पाण्याची बॉटल आहे. तिथून आय गेस हाय रिचचा आहे. हां हाय रिचचा आहे. तर येस आलो मी आता. एका मित्राची वाट बघतो आहे. त्याच्याच बिल्डिंग खाली वाट बघतो. मला बोलतो आहे बिल्डिंग खाली आलो आहे मी. कुठे आहे? म्हटलं भाई मी पोचलो आहे ऑलरेडी. तुमचे पण मित्र असेच वागतात का? कमेंटमध्ये सांगा. तर यांनी खाऊ घेतलं आहे. येस फिश वगैरे काय काय आहे रे याच्यामध्ये? कोलंबी आणि सुरमई घेतली आहे याच्यामध्ये. तर त्यासाठी त्यांनी बर्फ मागवले होते. हे गो थांब थांब थांब. एक काम कर ना मी तुला बस अर्धीच होता अर्धीच होत. बघू तुला सांगतो काय असेल तर तुझ्या माझ्या तुला. हां होत बरोबर पुढलं काही. जेव्हा व्लॉगिंग करायची असतेच तेव्हा असं बॅकग्राऊंडला काय ना काय येतच. म्हणजे करूनच नाही द्यायचे व्लॉगिंग. एक चालू गेलं. येस चालू आहे मग. पण हा माणूस मगाशी मला बोलला HDFC सर्कलच्या इथे आहे. नंतर मी इथे आलो तरी परत बोलला HDFC सर्कलच्या इथे. लाज वाटते का? लाज वाटते का? ही गाडी बंद पडलेली. ही गाडी किती माणसांनी खोटं बोलायचं. माझ्यासोबत हे बर्फ होता म्हणून मी बोललो स्कूटीवर बर्फ येईल. सोबत खूप सामान आहे. माझ्यासोबत खूप सामान आहे डिक्कीत. डिक्कीत ना पायाजवळ काय आता घेतो ना आता ते हे सिलेंडर कुठे आहे? सिलेंडर आणि टेंट आणायला गेलाय आता मित्र. येस हा टेंट आहे. हा टेंट आहे आणि हे पावसाला मग जेवण बनवायला ताडपत्री भाई. ताडपत्रीची पण तयारी केलेली दुसरा आहे. टेंट दुसरा टेंट आणि गॅस जेवणाचा हिशोब प्रो. भाई पूर्ण किचन आणि सगळं घेऊन चाललोय आम्ही. घरच घेऊन चाललोय सोबत. काय टेन्शनच नाही काय. तर हा एक टेंट घेतला होता तू कसा डिकॅथलॉन. बाईक घेतोय ना हँडलला लावली पिशवी. नॉट स्पॉन्सर. हा टेंट तुला हातात घ्यायला लागला नाही तर हा. तर येस आम्ही आता हॉल्ट घेतला. हवा भरायची होती गाडीमध्ये पण आणि त्यांना पेट्रोल भरायचं होता. माझ्या गाडीत तर पेट्रोल आहे होपफुली. पाऊस तसा थोडा कमी झालाय. क्लायमेट बघू शकता. तिकडे भरलाय या साईडला फक्त थोडा भरलाय. या साईडचा तर क्लिअर झाला. आणि मेन बात सॅटरडे असून इव्हिनिंगचा पळसा वाटायला ट्रॅफिक नाही आहे. यास तर चौकपर्यंत आलोय. चौकला हॉल्ट घेतला. एक वडापाव घेऊया म्हटलं सगळ्यांसाठी. आता वडापाव आहेत ना? वडापाव आहे ना? फुल ऑफरोडिंग झाली आहे. मग बाईकच्या एक मित्र भेटला आम्हाला. काय रे काय बोलतो? गार्डियन भेटलाय आम्हाला. काय फोन पण पडला माझा. वा भेंडी. याचा फोन पडलाय. ह्याला पत्ता नाही. भेंडी म्हणजे रस्ता एवढा खराब आहे ना उबड खाबड. तर त्याचा खिच्यातून फोन खाली पडला. आयफोन नव्हता भाई. मग कुठला वाला फोन पडला? MI वाला पडला. आयफोन नाही पडला. आयफोन पडायची वाटच बघत होता. कुठे ठेवला? कुठे होता? मच्छीची पिशवी याचा फोन भेटला नाही तर फोन पण नसलेला. मच्छीची पिशवी आणायला गेलं तेव्हा फोन भेटलाय. तेव्हा समजला फोन पडला. तिथे गेल्यावर कळालं असतं. माझे स्पेक्स पण तुटले. चष्मा पण तुटला. आज हे पाटील 15,000 नथिंग आहे. 15,000 नथिंग आहे. असं 15,000चे मोबाईल असे टाकत असतात ते. नाही भाई लॉस तर झाला असता. लॉस म्हणायला लागली असती भाई. एक टेंट इथे बांधू नको वरती. बॅटरी लावून हा बल्ब. थांब बांधतोय. थांब हा एक टेंट पाठी लावलंय ना. आरामात येणार. हा तू आता रेकॉर्ड ठेवलाय? चालू आहे रेकॉर्ड याचा? चालू केली मी.
दिसतोय 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 लवडा, दिसतोय. मला माहिती भाई काय केलं बघितलं. परत एकदा करू चाल स्टोरी चालू कर. हा तर काही स्टोरी टाइम. तुम्हाला एक स्टोरी सांगतो. आम्ही आता येत होतो इथे तर काय झालंय बिचारा ऍक्च्युली याच्यासोबत खूप काय झालंय आज. बोल तूच सांग. पहिले तर मी गाडीवर जरासा चष्मा काढला फोन मध्ये काहीतरी रेकॉर्ड करण्यासाठी काढला आणि त्यानंतर लावल्यावर कळालं धुन दिसायला लागलं. हे काय झालंय खूप ब्लर दिसायला लागलं. ही जी काच आहे ना ती डायरेक्ट खाली मला पडली. नंतर कळालं काचच नाहीये लेन्सच नाही. पण नंतर बघितलं माझ्या मांडीवर कॅम्प होता. कॅम्प वरती लेन्स राहिले. कॅम्प होता. टेंटचा जो रोल असतो ना. परत कर बाई. आज जरा दिवस चांगला नाही झाला. सपोर्ट हा तो जो टेंट जो फोल्ड केलेला रोल असतो तो त्याच्या मांडीवर होता. नेमकी लेन्स ती त्याच टेंटच्या रोलवर आणि पडली. ते पण पुढे जवळजवळ 1-1.5 किलोमीटर आल्यावर कळालं पाहिजे. कारण की मी ह्याला 1-1.5 किलोमीटर पासून बोलतोय मला ब्लर दिसतोय. मी याला बोललो चष्मा पूस. नंतर चष्मा पुसायला नाही भेटलं. त्यात आमच्यात काहीच खायला नको. आमच्याकडे खूप खाणं आहे. इथे आल्यावर निघाली सगळी. हा भाई डिमार्टला जाऊन ह्यानी फक्त 2 चिप्सची पाकिटे उचलली आहेत. तो डिमांडला जाऊन ऑप्शन वागत. आता समोर जे दिसतं ते नाही. मला फोन करतोय काय घेऊ. अरे मला काय दिसतोय भाई. आजचा दिवस तसाच निघाला. आता मेन किस्सा आता जरा इम्पॉर्टंट. कुठला आपला जो खरवडीचा रस्ता होता तुम्हाला दाखवेन मी. सुटत नाही केले त्या रस्त्याची. उद्या जाताना जवळजवळ किती 3-4 किलोमीटर 3-4 किलोमीटर प्युअर ऑफ रोडिंग रोड होता. त्या ऑफ रोडिंग मध्येच परत ह्याचाच मोबाईल खाली पडला. माहित पण नाही आणि याला माहित पण नव्हतं मोबाईल खाली पडलाय ते. त्या मोबाईल थोडा पुढे गेल्यानंतर आमचा ते मच्छीचा डब्बा पण पडला. तेव्हा समजलं भाई मच्छी नाही आमच्याकडे. मोबाईल लक्षातच नाही कोणाच्या. मच्छी लक्षात नाही. मच्छीसाठी हा गेला परत. आणि तुला काय दिसला मोबाईल. मी पहिला गेलो किसेल भाई मच्छीचा डबा कुठे पडलाय ते बघूया आपण कुठे पडलाय मच्छीचा डबा. मी गेलो एक मोबाईल पडलेला भेटला. अरे मला रेडमी आहे. म्हणलं ठीक आहे चल आयफोन आहे. मी बोललो तरी मी उचलताना बघलो ज्याचा आहे त्याला देऊन टाकू. अशा ठिकाणी पडलाय कोणता तरी गाव करायचा असेल. मी उचलला आणि बघितला कोणाचा मेसेजच्या पहिली रील्स आहे माझ्या मैत्रिणीची का तिची रील्स म्हणजे मला कळलं एकदा सुचितचा मोबाईल आहे किंवा विवेकचा मोबाईल आहे. कारण सेकंडरी याचा सेकंडरी फोन होता तो. हा फोन येतो वाचलाय तो. आज 15,000चा पण नुकसान होता डायरेक्ट. चष्मा माहितच नव्हता. पण मोबाईल पण गेल्याच जमा होता. आणि मी तेव्हा कन्सर्न होतो मच्छी संपली. मच्छी पडली काय. मोबाईल 15,000चा गेला मला काल असतं प्रायोरिटी आहे. आणि हे तर काहीच नाही. लास्ट टाइम पण आलेलो आम्ही इथे तेव्हा रेकॉर्ड नाही. तेव्हा पण माझा चष्मा पडला. तेव्हा चष्मा पडलेला नाही माहितच नाही. आणि अर्ध्या तासाने बोलतो चष्मा कुठे माझा अजूनच झालेलं. आमच्यातल्याच एकानी माझ्या गाडीची चावी पण पडली आणि ती सकाळी भेटली. तेव्हा सगळ्यात वर्स्ट पाऊस खाज अंगातली खाज. पण त्याला ऑलरेडीच सांगितलं मी मगाचपासून यांच्या अंगात जाम किडे आणि खाज आहेत भाई. आता एवढा पनवेल मध्ये पाऊस पडला तरी आताच आयुष्य जोपर्यंत आता यायला पण तयार नव्हता. बोलतो असाइनमेंट करीन कॉलेजचे. हा कॉलेजची असाइनमेंट करणार होता. मी लेक्चर अटेंड करत आलोय गाडीवरती बाई. गाडीवर प्रेझेंट मॅम. बाई मी लेट का झालं माहितीये. गाडी पण पडली नाही पण पडली. आम्ही निघालेलो. आम्ही मिरची गल्ली ते पनवेल न्यू पनवेल ब्रिज हा एक जवळ 2 किलोमीटरचा रस्ता असेल मॅक्सिमम. हेल्मेट आता खूप लांब यायचं होतं. हेल्मेट गरजेचं आहे. माझं हेल्मेट खराब होता. मग मी एका माझ्या मित्राला सांगितलं की तुझा हेल्मेट घ्यायचा. बंद झाला बॅटरी लो. नाही बॅटरी नाही गेली. अरे नाही तो फ्रंट हे डिस्प्ले फक्त ते गेलाय कारण डबल नको जायला. पण रेकॉर्ड होत असेल. कट करशील ना तू. परत या पॉइंट वर या परत. मिरची गल्ली ते ओरियन मॉल हा एक 2 किलोमीटरचा रस्ता आहे. माझ्या गाडीवर हेल्मेट नव्हता माझ्याकडे म्हणून मी याला हेल्मेट घ्यायला सांगितलं. मला आठवलं की अरे हेल्मेट नाही. मीच बोललो बाई की हेल्मेट नको. मग आम्ही हेल्मेट घेतला. हेल्मेट नव्हता होता मग नाही भाईला हाफ कट हेल्मेटच पाहिजे. अरे भाई बोलतो त्याच्याकडे नसेल.
माणसा भाईला हाफ कट हेल्मेटच पाहिजे. आम्ही ह्याच्या घरात भेटलो होतो, ह्याच्या घरात ऑलरेडी एक सेकंड हेल्मेट आहे, तरी नाही हे मला माहित नव्हतं याच्याकडे हेल्मेट आहे की नाही. अरे असतो भाई मी प्रत्येकाकडे. बोललो कशाला कोणाकडे मागायचा घेऊ. अरे पण टाइम इम्पॉर्टंट होता का? आणि त्यात पण सांगतो रिव्हर्स मारला पण म्हटलं एका चुकीच्या एरियात घुसलो. ट्राफिक ना काट जेव्हा हा बोलला ना शिवा हे HDFC सोडलाय तर ते ब्रिज पण चढलो नव्हतं. त्यामुळे आज जरा लेट झाला. बर्फ घ्यायला गेलो तेव्हा त्याला कॉल केला, आम्हाला बोलतो अरे कृणालच्या बिल्डिंग जवळ आहे. भाई किती जण आले? दोन जण आहेत. हट हट हट. चिकनची पिशवी कुठे? तुम्हाला काय माहित. मच्छीची पिशवी? बाई डब्बा काय आहे? तो काय डब्बा असेल तिथं भाई. हे काय डब्बा? अरे डब्बा गायब आहे बोलतो. एवढं जेवण आणलं आणि हा बोलतो भाई डब्बा गायब आहे. डब्बा इथे आहे. डब्बा सॉरी घाबरलेलो. भाई मला वाटलं आला जेवण आता. जेवण उपाशी, आता उपाशी. अरे काय आणलंय पण ना तेल भाई ते कुत्र्यांनी आज आमच्या सोबत पार्टनरशिप केली खूप मोठी. हो. 4-4 तुम्हाला दिसणार नाही ते खूप लांब आहेत. आम्ही Z+ सिक्युरिटी घेऊन आलो. Z+ भाई 3 कुत्रे ह्यांच्यामुळे आमच्या मला सुरक्षासाठी. अरे तो मगाशी 2 वेळा आला माहितीये स्टँडच्या मध्ये नवीन गाडीमध्ये. आहे. नवीन आहे. नवीन आहे. आणि अख्खा मसाला टाकलाय? हा तिखट नसतो. जास्त वाटलं. आजचा दिवस तुम्हाला माहितीये ना माझा वाईट दिवस आहे आजचा. अरे पण अख्खा कोण टाकतो? अरे हा तिखट नसतो, हा कलर आहे. तरी पण शांत बसायचं. तर आम्ही आता कॅम्पिंगला आलोय. झालं कॅम्पिंग येऊन झालं. इंट्रो झालाय. बघा इंट्रो सगळा झालाय. आता चिकन बनवतो. स्टोरी टेलिंग पण झाली. तर येस गाईज आम्ही बार्बिक्यू केलंय. मला तूच बोल. तुम्ही कोणीतरी एखादी बघ ना तू कर चालू. तू बघत पण नाहीये. ब्लॉगिंग करायला चाललेत गाईस. हे ब्लॉगिंग करणार आले. वांदे बोलायचे वांदे तिथे चालू सगळ्यांचे. झालाय. जेवण पण चालू झालंय. मस्त होतं. येस गाईज बार्बिक्यू आम्ही आता स्टार्ट केलंय. तर गाईज आम्ही इथे आता चिकन करायला घेतलंय. चालू झालंय चिकन मस्त पैकी एकदम बनलंय. पण हा मटन लवर आहे गाईज. याच्यासाठी आम्ही मटन नाही आणलं. बिचारा बिचारा ऑप्शन झालाय. अरे हा रेडी होता रे. असं येईल भाई. माझा हात असं उभं आहे. असं तयार आहे की आता कॅमेरा तयार आहे. भाईने टाकले बघू. कॉन्टेंट केला ना युट्यूबवर. कॉन्टेंट बघ ना एवढं रक्त होतं आता एक रक्ताचं गुण परत नाही. रक्त काढ रे. हे परत काढ रक्त काढ. मला कंटेंट पाहिजे. नाही भाई नाही दिसत आहे. काटा लागला. काटा लगा. काटा म्हणजे निघाला. काटा लागला गाईस. अरे नाही गेला. याचा काटा नाही एवढा नाही दिसत नाहीये. कुठे दुखतंय का तुला? पाणी हे टाकते. कुठल्या साईडला? एवढा आत गेलेला. एक सेंटीमीटर ना. गाईज इट्स नेक्स्ट डे आलो आहे. तुम्ही जसे 2 तेच गाईज हा एक टेंट आहे आमच्याकडे आणि हा एक टेंट आहे. दोन्ही डिकॅथलॉनचे आहेत. एवढं आम्ही सामान घेऊन फिरतो. हा टेंट तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे असा आतून. आणि हा व्ह्यू आहे सगळा. ह्याच्या जवळ आम्ही कॅम्पिंग केली होती.
भाई ती कंपनी बंद करा अलार्मची ट्यून बंद करा, चेंज करा भाई. चांगली होती आता. आणि ह्याचा अलार्म सकाळपासून वाजतोय पण हा भाई काय उठत नाही, बाकी सगळ्यांना उठवलं. आणि तो असा वाजतो ना सॅमसंग असा की जसं काय काहीतरी झाला था. लास्ट टाइम पण कोणत्या तरी घरी नाईट आउटला गेलेला ह्याचा वाजायला लागला, झोपलं. अरे बंद कर, टाइम पण सांगत होती काहीतरी काहीतरी असं काय टाइम जो झाला एवढे किती लागतात भाई. एक तर अलार्म रिझल्ट आहे मी लावतो. अरे पण संडेला कशाला लावतो, संडेचा ऑफ ठेवायचा, वीक चालू ठेवायचा. संडे ऑफ ठेवतोय. हा ठीक आहे, मी ऑल डे ठेवले. ऑल डे काय कॅमेरा चालू आहे. ऑल डे काय करायची रोज. अरे पण तो तुझा त्रास आम्ही का सहन करायचा. बंद करतो. येस गाईज, कॅम्पिंग इज डन. सगळं आवरलंय वगैरे. कचरा याच्यात भरलेला गेला आहे. तुम्ही पण असं पोता वगैरे असेल तर पोता घेऊन या कॅम्पिंग साठी वगैरे. कचरा करून आपला कचरा आपल्या घरी घेऊन जा. परिसर घाण करू नका. आम्ही आमचे कचरा घेऊन चाललो. येस, आम्ही आमचा कचरा घेऊन चाललो. आणि नंतर टाकताना पण कुठेतरी चांगल्या जागेवर टाका. बांधलाय नेताय आणि कचरा नेहमी अशा वस्तूंच्या रूपात नसतो, कधी माणसाच्या रूपात नसतो. म्हणून आम्ही डस्टबिन मध्ये टाका. आमच्यावर ते आज आले नाहीत. जाता जाता कचऱ्यासोबत आम्ही आणि ह्याला पण टाकणार आहोत डब्यात. आता कोणाला घाण पण नाही वाटणार. आणि घाण पण नाही वाटणार. बोलतोय बॉडी वाटते एवढा चांगला बॉडी गन चालू. चला आता नाही कचऱ्याचं टेन्शन. बिचारा सॅड झालाय. आम्ही चाललोय तर हा बिचारा सॅड झालाय गाईज. का आराम करूया. दुसरा जो कुत्रा आम्ही त्याला खायला देतो त्याला खाऊनच देत नाही. एवढा शाणा आहे, सगळं स्वतःला पाहिजे. एवढा लांब मी सोडायला आलो. आणि याला आम्ही बोललो पण होतो आमच्या. बरोबर आहे. आणि त्याला माझ्याकडनं एकदा लात पण लागले, त्यांनी तिला सण केले. टुरिस्ट गाईड सारखं इंटेन्शनली नाही मारली नव्हती होतो तेव्हा तो आला आणि ह्यानी बघितलं नव्हतं. पण तरी भाई आमच्या सोबत आहे. ह्याच्यानीच मला चावलेला, जाऊन बसलेलं बोलतोय मी लॉयल. हे अंगात किडे कशाला पाहिजेत तुमच्या पण असे. बसलो, मला वाटलं काय नाही राईड करून देईल भाई. मगाशी डायलॉग बनवला तुम्हाला. माणसं पण गाणं असतात कचऱ्यासारखी आत्ताच उदाहरण त्यांनी दाखवलं तुम्हाला. कचरा काय असू शकतो उदाहरण त्यांनी आत्ताच तुम्हाला कंटेंट सॅक्रिफाईस करतो मी. बॅलन्स नाही होत गाडीला. नको सारे. स्ट्रगल इज रिअल. काल तर हे पण होतं, पॅनियर्स पण होते काल या स्कूटीला. पॅनियर्स पण होते, ते पॅनियर्स पडले पण. मच्छी पॅनियर्स. त्या पॅनियर्स मुळे मोबाईल भेटला. हा, त्या पॅनियर्स मुळे मोबाईल भेटला. ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. काय बोलू नका. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर एव्हरीथिंग हॅपन्स फॉर. हा मुलगा त्यांचा मोबाईल गेला, तो पाटील आहे. हा भाई, पाटील आहे. एवढे टेन्शनचं. आणि भेटल्यावर पण बोलतो 15,000चाच होता. एवढा काही विषय नव्हता यासाठी. गावाला भाई डोंगर आहेत त्यांची. डोंगर. मुलगी असेल तर सांगा, आहे तो लग्नासाठी रेडी. 2 जमिनी आहेत मासाच्या. ते तुझं काय सांगतो. माझं नाही, राहू दे. सांगू का. हे पण पाटीलच आहे. आलो नसतो काही. अच्छा, डोंगराशी आलो नसतो. डोंगर त्याकडे बघितला. डोंगर बरोबर आहे. हा, पैसा आला मित्रांना विसरला. पैसा आला की मित्रांना विसरतात गाईच. जमिनींचे करोडो रुपये आल्यावरती आमच्या सोबत. जो वेदांत बोलत होता हेच ते कचरा. या प्रेफरन्स नव्हते. बाईकचे तर फुल मड अँड किचन सगळं झालंय. वॉशला द्यायला लागणार आहे गाईज. खूप बेकार खराब झाली, but totally worth it. So yes, back home guys. Hope you have enjoyed this vlog. येताना मी काही जास्त शूट नाही करू शकलो बिकॉज ऑलरेडी दमलो होतो. अँड बाईक राईडला आम्ही नंतर कुठे स्टॉप वगैरे घेतला नाही. डायरेक्ट जो रस्ता हायवे पकडला डायरेक्ट घरी आलो. आता झोपायचं नाही, बेकार झोपायचं.
आय सी यू गाईज इन द नेक्स्ट ब्लॉग. नेक्स्ट ब्लॉग एक सरप्राईज आहे. एक वस्तू येणार आहे, डिलिव्हरी होणार आहे उद्या एका प्रोडक्ट्सची. त्याची अनबॉक्सिंग तुम्हाला बघायला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो याच्यानंतरचा नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. सो येस, सो दॅट्स फॉर द डे. आय सी यू गाईज इन द नेक्स्ट ब्लॉग.